नमस्कार, मी मधुरा आणि अनमोल पाठामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत। अष्टविनायकातील एकमेव लेण्यात असलेला गणपती म्हणजेच लेण्याद्रीचा गिरिजात्मज। तर या बाप्पाबद्दल आणि या ठिकाणाबद्दल संपूर्ण माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये समजावून घेणार आहोत। तेव्हा चला तर मग क्षणाचाही विलंब न करता सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला। पुण्याहून जर आपल्याला लेण्याद्रीला यायचं असेल तर नारायणगाव जुन्नर मार्गे जवळजवळ 95 किलोमीटरवर लेण्याद्री आहे। त्याचबरोबर जर आपण मुंबईवरून येत असाल तर मुंबई कल्याण माळशेज मार्गे जवळजवळ 180 किलोमीटरवर लेण्याद्री आहे। तर मग लेण्याद्रीच्या बाप्पाला जसं आपण त्या मार्गाने येऊ शकाल किंवा मग प्रायव्हेट बस आहेत वगैरे त्याने येऊ शकतो। पुन्हा शिवाजीनगर वगैरे वरनही इकडे यायला बसेस आहेत। आणि हा जो एरिया आहे तो कुकडी नदीच्याच किनाऱ्यावर आहे, त्यामुळे संपूर्ण जो परिसर आहे तो आपल्याला हिरवळीचा तसा पाहायला मिळतो आणि शेतीचा पाहायला मिळतो। आपल्याला माळशेज घाटाची जी डोंगर रांग आहे ती पाहायला मिळते। कदाचित आपल्याला दिसत नसेल व्यवस्थित, पण खूप सारे असे ना कोण असलेले डोंगर पाहायला मिळतात। सो ती माळशेज घाटाचीच डोंगर रांग असावी। आणि हे जे लेण्याद्री पण जे गाव आहे तेही कुकडी नदीच्याच किनाऱ्यावर आहे, त्यामुळे आपण इथेही पाहतोय ते दुतर्फा आपल्याला शेती आणि हिरवळच पाहायला मिळते। तर लेण्याद्रीचं जे मंदिर आहे ते जुन्नर ओतूर मार्गावर गोळेगाव या हद्दीमध्ये आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता आपण लेण्याद्रीपर्यंत पोहोचूयात। तर अष्टविनायकातील लेण्याद्री हे एकमेव असं मंदिर आहे जे लेण्यामध्ये आहे, म्हणजे एकाच अशा कातळामध्ये कोरून हे मंदिर बनवलेलं आहे। त्यामुळे या मंदिराला कळसही नाहीये असं आपण म्हणू शकतो। त्याचप्रकारे हे मंदिर पाषाणामध्ये कोरून बनवल्यामुळे याला आपल्याला प्रदक्षिणाही मारता येत नाही। तर इथे समोरच आपल्याला गणेश लेणी पाहायला मिळते। संरक्षित लेण्या असल्या कारणाने हा जो संपूर्ण लेण्यांचा जो प्रदेश आहे तो भारतीय पुरातत्व खात्याच्या अधिपत्याखाली येतो। त्यामुळे इकडे जर आपल्याला यायचं असेल तर काही आपल्याला शुल्क द्यावं लागतं। तर प्रौढ व्यक्तींसाठी जो दर आहे इथे एंट्रीसाठी तो आहे 20 रुपये आणि लहान मुलांसाठी 10 रुपये एवढा दर आहे। आणि तेवढा पे करून आपण वरती जे आहे बाप्पाच्या दर्शनाला जाऊ शकतो किंवा लेण्या पाहण्यासाठी जाऊ शकतो। या परिसरामध्ये आपण जर आलात तर आपल्याला दिसेल की इथे माकडांची संख्या फार आहे। त्यामुळे जर आपण कधी इकडे आलात आणि इथे चढत असाल तर मेनली बेसिकली आपल्या हातामध्ये फार कमी गोष्टी असू देत आणि ज्याबरोबरच खाण्याच्या वस्तू वगैरे आपल्या हातात असल्या तर ते आपल्याकडनं ते खेचून घेण्याचा प्रयत्न करू शकतात। त्यामुळे इथनं जपून चालायचं। दुसरी एक गोष्ट, आपल्याबरोबर पाण्याची बॉटल एक असू द्यावी। आणि जर समजा आपल्याबरोबर कोणी वृद्ध असतील आणि त्यांना जर हा जो लेण्याद्री आहे तो चढता येत नसेल तर त्यांच्यासाठी डोलीची व्यवस्था पण इथे उपलब्ध आहे। तर मी जी पाहिलं त्याच्यानुसार की 1500 रुपये चार्ज आहेत आणि ज्याच्यामध्ये ते आपल्याला डोलीमध्ये वरती नेऊन पुन्हा खाली तळापर्यंत आणून ठेवतात। आता आपण लेण्याद्रीच्या गिरिजात्मजाच्या दर्शनासाठी पायऱ्या चढण्यासाठी सुरुवात करतो आहे। तर गिरिजात्मजाकडे जाण्यासाठी पायऱ्या ज्या आहेत त्या जवळजवळ 307 पायऱ्या आहेत, त्या चढून आपल्याला वरती जायचं आहे। चला तर मग आता बाप्पाच्या दर्शनासाठी जाऊयात।
आता इथल्या ज्या पायऱ्या आहेत त्या फक्त 307 पायऱ्या तेव्हा काही फार पायऱ्या नाही आहेत. मात्र प्रॉब्लेम काय माहिती आहे का, ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या अशा उभ्या चढायच्या आहेत आणि उभ्या चढायच्या असल्यामुळे चालताना थोडासा दम लागतो. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, मी याच्या आधी खूप साऱ्या किल्ल्यांना वगैरे गेलेली आहे, त्याच्यामुळे तसा काही चालण्याचा प्रॉब्लेम नाही. पण एकच गोष्ट आहे की आज जे आहे ते मी ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या साडी घालून चढायचा प्रयत्न करते आहे. तेव्हा तो माझा एक्सपिरियन्स कसा असेल ना ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगेन. चला. तर लेण्याद्रीचा अर्धा टप्पा आपला पार झाला आहे आणि इथे वरतीच आता आपल्याला लेणी पाहायला मिळत असतील. तर आपण आता थोड्याच वेळामध्ये मंदिरामध्ये पोहोचतो आहे. मात्र त्याच्या आधी मला एक लहानपणाची एक माझी गंमत आठवली, कदाचित ती ऐकल्यावर तुम्ही हसालसुद्धा. तर ती गंमत अशी की जेव्हा मी काहीतरी 4थी-5वीला होते, आमच्या शाळेची सहल निघाली होती की लेण्याद्रीच्या गणपतीला दर्शनासाठी जायचं म्हणून. तर ती गंमत अशी की म्हणजे सहलीच्या आदल्या दिवशीपर्यंत मी एकदम ओके होते, म्हणजे काहीही प्रॉब्लेम नव्हता. मात्र ज्या दिवशी माझी सहल होती त्याच्या आदल्या दिवशीच माझी मान आखडली. आणि आखडली म्हणजे ती अशी झाली की अगदी वाकडीच अशी, नाही का. म्हणजे तसंच आपलं कशीबशी मी तो लेण्याद्री चढले उतरले. तो माझा जो प्रसंग, म्हणजे माझ्याची तिची आठवण आहे की मी कशी ती चढले किंवा उतरले मला अजूनही व्यवस्थित आठवत नाही. आणि गंमत अशी की सहल संपल्यावर मात्र माझी मान अगदी व्यवस्थित झाली. तेव्हा असला खतरनाक तो प्रसंग होता की माझ्या मैत्रिणी खूप साऱ्या एन्जॉय करत होत्या, कुणी इकडे जाते तिकडे ते काय काय करते, मात्र मला काहीही करता येत नव्हतं. तेव्हा इथे आले आणि मला अचानक ती गोष्ट आठवली, तेव्हा म्हटलं आपल्याबरोबर ही गोष्ट शेअर करावी. गणेश पुराणानुसार देवी सतीने पार्वतीच्या अवतारामध्ये गणेशाला जन्म देण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यासाठी तिने या लेण्याद्री पर्वतावर अतिशय घोर अशी तपसाधना केली. आणि त्यावेळेस तिने भाद्रपद चतुर्थीच्या दिवशी आपल्या अंगावरच्या मळापासून एक मूर्ती तयार केली आणि गणेशाचं आवाहन केलं. आणि गणेश त्या पार्वती मातेसमोर प्रकट झाले. त्यावेळेस त्यांचं जे रूप होतं ते असं होतं की त्यांना 3 डोळे आणि 6 हात असं त्यांचं ते रूप होतं. आणि त्यांनी त्या मूर्तीमध्ये प्रवेश केला आणि अशा प्रकारे गिरिजात्मजाचा, म्हणजे गिरिजाच्या पोटी असलेल्या आत्मजाचा, गिरिजात्मजाचा इथे लेण्याद्री पर्वतावर जो आहे तो जन्म झाला. असं म्हणतात की गिरिजात्मज या अवतारामध्ये गणेश ह्या लेण्याद्री पर्वतावर 15 वर्ष वास्तव्याला होते आणि त्यावेळेस त्यांनी इथे अनेक दैत्यांचा इथे संहार केला आणि त्यामुळेच इथली जी गणेशाची मूर्ती आहे ती बालरूपात आहे असं मानलं जातं. आणि म्हणूनच जेव्हा आपण गाभाऱ्यामध्ये बाप्पाचं दर्शन करतो तेव्हा गणपतीच्या बाजूला आपल्याला शिव आणि हनुमान यांच्या मूर्ती पाहायला मिळतात. गिरिजात्मजाचं हे जे मंदिर आहे
त्याचा जो गाभारा आहे, त्याचा जो सभामंडप आहे तो प्रचंड मोठा आहे. प्रचंड मोठा म्हणजे किती, तर जवळजवळ 52 फूट रुंद आणि 57 फूट लांब एवढा मोठा हा सभामंडप आपल्याला इथे पाहायला मिळतो. आणखीन एक या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे जेव्हा आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो तेव्हा तिथे आपल्याला कुठलीही प्रकाश योजना पाहायला मिळत नाही. मात्र तरीही सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आपल्याला इथे प्रकाश पाहायला मिळतो. तसंच गणपतीच्या अंगावर जे आहे ते सूर्यकिरण पडत असतात. त्याचं कारण म्हणजे त्यांनी अशा प्रकारे ती ह्या लेण्याची रचना केलेली आहे की इथे जो आहे सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंत जो आहे ती ही जी पूर्ण लेणी आहे ती प्रकाशमान राहील. तर गंमत अशी की ह्या ज्या दगडामध्ये कोरलेल्या ज्या खोबणी आहेत ना रचनेमध्ये, तर तिथे साळुंका असेल किंवा कुठेतरी पक्ष्यांनी जी आहे ना खूप छान घरटी तयार केली आहे जी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. तर गणपती मंदिरा शेजारीच असलेल्या या लेण्यामध्ये आपण आलेलो आहोत. इथे तर आपण पाहतो आपल्या इथे एक गोल असा जो आहे स्तूप पाहायला मिळतो आहे. त्याचबरोबर 5-5 जे आहे तसे तबकासारखे जे वरती डिझाईन केलेले जे खांब आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात आणि खांबावर जे आहेत ते सिंह, हत्ती यांचं जे आहे ते नक्षीकाम केलेलं आहे. त्याचबरोबर वरती पण आपण बघू नये लाकूड सदृश्य जे कमान असते ना त्या प्रकारे जी रचना आहे ती आपल्याला वरती पाहायला मिळते. सुंदर असं इथलं नक्षीकाम आहे. ह्याच्या इथल्या बौद्ध लेणी आहेत तर यांचा जो काळ आहे तो साधारणतः इसवी सन 2ऱ्या शतकातला आहे. दुसरी गोष्ट यांना पुरातन काळामध्ये कपिचित लेणी असं म्हणतात. तर कपिचित का, तर पाली भाषेमध्ये कपी म्हणजेच वानर किंवा माकड आणि चित म्हणजे एकत्रित राहणारे. म्हणजेच काय की इथे खूप सारी अशी माकडं आहेत ज्यांचा इथे आजही आपल्याला वावर पाहायला मिळतो. त्यामुळे खूप सारी वानरं माकडं इथे एकत्रित राहतात आणि म्हणूनही पुरातन काळापासूनही या लेण्यांना कपिचित असं नाव पडलेलं आहे. साडी घालून हा जो लेण्याद्री आहे तो चढण्याचा आणि उतरण्याचा माझा अनुभव शेअर करणार होते. तर तो आता सांगते. जवळजवळ माझा जो लेण्याद्री आहे तो उतरतच आलेली आहे. तर त्यात मला सांगायचं आहे की साडी घालून चढताना किंवा उतरताना प्रॉब्लेम हा होतो की आपण जेव्हा पायजमा, पंजाबी किंवा काही जीन्स घातलेली असते तेव्हा आपले पाय फ्री असतात, आपण अगदी फ्रीली चालू शकतो. मात्र तसं साडीमध्ये नसतं. आपले पाय जे असतात ते बांधलेले असतात, तेव्हा मध्येच पदर पकड, मध्येच निऱ्या पकड असं करत करत चढताना
करताना अतिशय तारांबळ होते. बट येस, मिशन इज अकम्प्लिश्ड. माझा जो लेण्याद्री आहे तो चढून मी उतरलेली आहे. तेव्हा खरंच ज्या स्त्रिया आजही दिवसभर साडी घालून घरातली कामं करत असतात किंवा डोंगर चढतात, उतरतात, किल्ले चढतात, उतरतात किंवा पुरातन काळापासून त्यांनी जे केलेलं आहे त्यांना खरंच माझा सलाम आहे. आणि अशा प्रकारे माझंही आजचं हे जे काम आहे ते मीही अकम्प्लिश केलेलं आहे. तेव्हा अशा प्रकारे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण लेण्याद्रीच्या गिरिजाचं दर्शन घेतलं. त्याचबरोबर हा पर्वत जो होता तो चढून पुन्हा उतरण्याचाही अनुभव अगदी सुखावह होता आणि आमचं दर्शनही फार छान झालं. त्याचबरोबर आपलं दर्शन कसं झालं हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटतच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.